संतोष बांगर हे कळमनुरी मतदारसंघामधून यावेळी निवडून येतील का? उद्धव ठाकरेंचा शिलेदार कळमनुरीमधून संतोष बांगर यांना पराभूत करू शकेल का? एकनाथ शिंदे आपल्या आमदाराला परत निवडून आणू शकतील का? या सर्व प्रश्नांबाबत आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, महारथीमध्ये मी पवन शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो. जर अजून तुम्ही महारथी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि महारथीला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कळमनुरी मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत. चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण कळमनुरी मतदारसंघाबद्दल थोडी माहिती घेऊया. 2019च्या लोकसभेच्या आकडेवारीनुसार कळमनुरी मतदारसंघामध्ये एकूण मतदान 3,10,629 एवढं आहे. त्यामध्ये ग्रामीण व शहरी असं जर आपण विभाजन केलं तर त्यामध्ये ग्रामीण मतदान हे 2,90,000च्या जवळपास आहे आणि शहरी मतदान हे 20,000च्या जवळपास आहे. आणि त्यात जर आणखीन आपण कास्ट वाईज अनालिसिस केलं तर त्यामध्ये मुस्लिम, हटकर, बंजारा, आदिवासी या समाजाचं प्राबल्य आपल्याला या मतदारसंघामध्ये दिसतं. आता आपण या मतदारसंघाचा थोडा इतिहास पाहूया. या मतदारसंघावर सुरुवातीपासून कोणत्याही विशिष्ट अशा पक्षाचं वर्चस्व राहिलेलं नाही. या मतदारसंघात काँग्रेस, सीपीआय आणि अलीकडे शिवसेना या तिन्ही पक्षाचे आमदार इथं राहिलेले आहेत. इथं कुठल्याही एकाच व्यक्तीचं किंवा एकाच पक्षाचं वर्षानुवर्षे वर्चस्व राहिलेलं नाही. सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस आणि सीपीआय या दोन पक्षाचे आमदार इथं असायचे. 1990 पासून शिवसेनेनं इथं आपली पाय रोवली आणि शिवसेनेकडून पहिल्यांदा मारुतराव शिंदे हे 1990 मध्ये इथं आमदार झाले आणि 80 ते 90च्या दशकात रजनी सातव काँग्रेसकडून इथल्या आमदार झालेले आहेत. त्यानंतर 2009 मध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व राजीव सातव यांनी केलं. 2014 मध्ये जेव्हा राजीव सातव लोकसभेमध्ये गेले तेव्हा इथं काँग्रेसकडून संतोष टर्फे हे आमदार झाले आणि 2019 पासून इथलं नेतृत्व संतोष बांगर हे करत आहेत. सातव घराण्याचा या मतदारसंघावर आपल्याला चांगला प्रभाव दिसतो, कारण या मतदारसंघातून रजनी सातव आमदार राहिलेल्या आहेत आणि त्या मंत्री देखील होत्या आणि त्यानंतर त्यांचा मुलगा राजीव सातव यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. 2014 मध्ये राजीव सातव लोकसभेवर गेल्यामुळे या मतदारसंघात संतोष टर्फे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि ते निवडून देखील आले. 2019 बद्दल जर आपण विचार केला तर तिथं असं दिसतं की 2019 मध्ये या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांकडून ताकदीचे उमेदवार इथं एकमेकांसमोर उभे ठाकले होते. काँग्रेसकडून संतोष टर्फे, वंचितकडून अजित मगर आणि शिवसेनेकडून सध्याचे आमदार संतोष बांगर अशा तिघांमध्ये इथं निवडणूक झाली होती आणि त्यामध्ये संतोष बांगर तिथं जवळपास 16,000 मतांनी विजयी झालेले आहेत. संतोष बांगर यांना 82,000 मतदान या मतदारसंघामध्ये मिळालं होतं आणि ते विजयी झाले होते. तर 2 नंबरला तिथं वंचितकडून उभे असलेले अजित मगर हे होते. त्यांना तिथं जवळपास 66,500 एवढं मतदान मिळालं होतं आणि काँग्रेसकडून उभे असलेले टर्फे यांना इथं 57,000च्या जवळपास मते मिळाली होती आणि ते तिसऱ्या क्रमांकावर होते. आता आपण येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीचा विचार जर केला तर कोणाकोणाच्या नावाच्या चर्चा इथं चालू आहेत त्याबद्दल आपण पाहूया. महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मिळू शकते आणि महाविकास आघाडीकडून ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाऊ शकते अशा चर्चा इथं आहेत. निश्चितच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सध्याचे विद्यमान आमदार संतोष बांगर हे स्वतः त्या मतदारसंघामधून उमेदवार होऊ शकतात आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अजित मगर आणि संतोष टर्फे या दोन नावांच्या चर्चा इथं होत आहेत. पण उद्धव ठाकरेकडून अजित मगर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो अशा चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण अजित मगर आणि संतोष बांगर या दोघांच्याही काही जमेच्या बाजू पाहूयात. सुरुवातीला महाविकास आघाडीकडून संभाव्य उमेदवार अजित मगर यांच्या आपण काही जमेच्या बाजू पाहू. अजित मगर हे स्वतः उच्च शिक्षित आहेत, त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक आदर भावना आहे. त्यांचा इथं त्यांना फायदा होऊ शकतो. दुसरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी कळमनुरी मतदारसंघामधून तिथले सध्याचे खासदार आष्टीकर यांना 21,000चं मताधिक्य मिळालं होतं, त्यामुळे इथं त्यांचा थोडा फायदा होईल असं दिसतंय. तिसरं म्हणजे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीचा अनुभव, त्यावेळी त्यांनी संतोष बांगर यांना चांगली टक्कर दिली होती. तिरंगी लढत झाल्यामुळे इथं त्यांचा पराभव झालेला असं दिसतं
आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेल्या भावना, त्यांच्याबद्दल असलेली सहानुभूती ती लोकसभेलाही आपल्याला या मतदारसंघामध्ये दिसली. त्याचाही फायदा इथे त्यांना होऊ शकतो. आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेली कामं, शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल असलेली आपुलकी आणि शेतकऱ्यांचा नेता म्हणून असलेली त्यांची ओळख, याचाही फायदा यावेळी इथं त्यांना होऊ शकतो. आता आपण संतोष बांगर यांच्या काही जमेच्या बाजू पाहूयात. पहिलं म्हणजे त्यांचा असलेला मतदारसंघामध्ये तगडा जनसंपर्क. आमदार होण्यापूर्वी ते हिंगोली जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष होते, त्यामुळे कार्यकर्त्यांसोबत असलेले त्यांचे संबंध, लोकांसोबत असलेले त्यांचे संबंध, त्याचा इथं त्यांना फायदा होऊ शकतो. दुसरं म्हणजे मागच्या 5 वर्षापासून ते सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांनी केलेली लोकांची कामं आणि मागच्या 2.5 वर्षापासून लोकांची त्यांनी केलेली मदत, त्यांचे वैयक्तिक कामं, कारण एकनाथ शिंदे यांच्या ते जवळचे म्हणून सर्वांना परिचित आहेत. भारतीय जनता पक्षाला मानणारा जो वर्ग या मतदारसंघामध्ये आहे, जो भाजपच्या हिंदुत्वाच्या विचारधारेवर विश्वास ठेवतो, त्या लोकांचं मतदानही यांना इथे होऊ शकतं. आणि मागच्या वेळी सारखी यावेळेसही जर तिरंगी लढत आपल्याला इथे पाहायला मिळाली तर त्याचाही फायदा संतोष बांगर यांना इथं होऊ शकतो. तर या आहेत दोन्ही उमेदवारांच्या काही जमेच्या बाजू, पण यामध्ये आणखी बरेचसे फॅक्टर्स आहेत जे या निवडणुकीवर इम्पॅक्ट करू शकतात. जसं की काँग्रेसकडून 2014 मध्ये आमदार राहिलेले संतोष टर्फे हे या मतदारसंघामध्ये कोणती भूमिका घेतात, कारण संतोष टर्फे आणि अजित मगर हे दोघेही शिवसेनेकडून या मतदारसंघाच्या तिकिटासाठी मागणी करत आहेत. आणि जर हे तिकीट अजित मगर यांना मिळालं तर संतोष टर्फे यांची नेमकी भूमिका काय असेल याचाही इथं विचार करावा लागेल. आणि मनोज जरांगे पाटील हे येणाऱ्या विधानसभेबाबत काय भूमिका घेतात त्याचाही इथं विचार करणं महत्वाचं असेल. त्यानंतर लोकसभेचा मागच्या वेळेसचा जो ट्रेंड होता, ज्या लोकांच्या भावना होत्या, या जर तशाच राहिल्या तर त्याचाही फायदा इथं अजित मगर यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आणि संतोष बांगर वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेमध्ये असतात, त्या गोष्टी सुद्धा अजित मगर यांना कुठेतरी फायदा देऊ शकतात. तर अशा बऱ्याचशा गोष्टी या इथल्या मतदारसंघावर प्रभाव पाडू शकतात. पण सध्याच्या कंडिशननुसार, सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीनुसार आणि जे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले होते, त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून जो गद्दार असा शिक्का मारलेला आहे, त्या गोष्टीचा जर आपण इथं विचार केला तर अजित मगर यांना ही निवडणूक सोपी जाऊ शकते असं बोललं जात आहे. पण ऐनवेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस ही कशा प्रकारची स्ट्रॅटेजी वापरतील आणि त्याचा त्यांच्या उमेदवाराला कसा फायदा करून देतील ते सुद्धा पाहावं लागेल. तर तुम्हाला काय वाटतं, या मतदारसंघाचं नेतृत्व कोणाकडे राहील? संतोष बांगर परत या मतदारसंघातून आमदार होतील की यावेळी अजित मगर यांना इथून नेतृत्व करायची संधी मिळेल? ते आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि महारथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.